डॉक्टर चला पटकन. काय झालं डॉक्टर? समीर, सॉरी टू से अर्पिता कोमात गेली आहे. नाही डॉक्टर, असं कसं होईल? अहो अर्पिता मॅडम, तुम्ही काहीतरी करा ना. बघा, तुम्हाला हवी ती ट्रीटमेंट करा, तुम्हाला वाटेल ते डॉक्टर्स बोलवा. पैशाची काळजी करू नका, मी पैसे द्यायला तयार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण प्लीज अर्पिता मॅडमला वाचवा. मी तुमच्या पाया पडतो. समीर, मला तुमच्या भावना कळतायत. आम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो आणि ते करतोय. प्लीज स्वतःला सांभाळा. बघते मी काय करता येतं ते. अर्पिता कोमात गेली आहे. अर्पिता कोमात गेली आहे. ब्रो, 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 काय झालंय? डॉक्टर म्हणतात अर्पिता मॅडम कोमामध्ये गेल्यात. कोमामध्ये? आता काय करायचं आपण ब्रो? आता वहिनीला काय? त्यांना काही होणार नाही. मी काय वाटेल ते करीन त्यांना वाचवण्यासाठी. आता या सगळ्यातून आपल्याला फक्त एकच व्यक्ती बाहेर काढू शकते. आत्ता या क्षणाला ती मरणाच्या दारात उभी आहे. अर्पिता नावाचा चॅप्टर मी संपवलाय कायमचा. मला आडवी येत होती ना, फळभोगतीये त्याचीच. राजसी, हे करण्यापूर्वी तू आधी विराजशी बोलायला हवं होतं सगळं. मला नाही वाटत विराज अर्पिताला डायरेक्टली संपून टाकण्याच्या फेवर मध्ये होता. ए हॅलो, कोण आहे तो विराज? हा, माझी बॉस मीच आहे, कळलं ना? माझे निर्णय मी स्वतः घेते. मला काही कोणाच्या परमिशनची गरज लागत नाही आणि लागणार पण नाही, कळलं? आणि तो विराज, त्याचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी अर्पिताला जिवंत ठेवण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत. सो जे मी केलंय ना ते करेक्ट केलंय. पण मला हे विराजच्या कानावर घालावं लागेल, कारण जे काय अर्पिता आणि समीरचे निर्णय आपण घेतलेले आहेत ते एकत्र मिळूनच घेतलेले आहेत. कारण जर अर्पिताला काही झालं ना तर या सगळ्या प्लॅनिंगला काही अर्थच उरत नाही. व्हॉटएव्हर, आय डोंट केअर. ओके, मला नाही फरक पडत. गुड न्यूज सांगायची होती ती मी तुला सांगितली. नाउ लेट मी सेलिब्रेट. बाय. राजसी, खरं सांग, हे सगळं तू केलंयस का? रेणुका, तू शांत हो. रिलॅक्स, ब्रीद. काय झालंय? तुला काहीच माहिती नाही असं नाटक नको करूस तू. का तुला माहिती नाही हे सगळं? काय, कशाबद्दल बोलतेस तू? अर्पिताचा अपघात झालाय. काय?
कसं म्हणजे काय कसं गाडीने काय कसं झालं हे सगळं मला सांग काय झालंय तुला काही माहिती नव्हतं यातलं? नाही हा? नाही नाटक करतेस ना तू? नाही समर्पिता किचन मध्ये सिलेंडर ब्लास्ट झालाय. व्हॉट? हे सगळं तू केलंयस ना? कमॉन रेणुका काही काय बोलतेस तू कोण वाटले मी तुला मी काय गँगस्टर आहे किंवा रस्त्यावरची गुंड आहे का हे सगळं घडवून आणायला अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं आहे की हे सगळं तू नाही केलंयस? नाही अगं माहित नाही का, पण माझा तुझ्यावर विश्वास नाही बसत आहे. राजसी, तू लक्षात ठेवा, या सगळ्याच्या मागे तुझा हात होता हे जर सिद्ध झालं ना तर तुझा आणि माझा संबंध कायमचा संपेल. सगळ्या गोष्टीतून मी माझा हात काढून घेईन ना. नाही, मला अर्पिताचा राग येतो, ते मी दुखावली आहे ना म्हणून, मला माझा हक्क हवाय म्हणून. पण विलन नाहीये मी, कोणाच्या जीवावर नाही उठू शकत मी. रेणुका सांगते मोठी रिस्क मी घेणार आणि आयतही खाणार. डरपोक. जगदंब जगदंब. समीर, आजी अरे काय काय झालं समीर, बोल. आजी सगळं बिघडलं ग. हा अर्पिता मॅडम हे सगळं त्यांच्या बरोबरच का व्हायला हवं होतं. अरे म्हणजे काय झालंय नेमकं, नीट सांगशील का समीर, काय झालंय हे? आजी आम्ही समर्पिता किचन नावाने एक बिझनेस सुरू केला होता. कोमत आहेत आत्ता त्या. आजी मी खूप आशेनं फोन केलाय तुला, मला तुझ्या मदतीची गरज आहे आजी. काही करून अर्पिता मॅडमला वाचवायला हवं. तू मला सांग, मी वाटेल ते करायला तयार, पण तू मला सांग काय करायचं. वाटेल ते करेन, पण अर्पिता मॅडम वाचलं पाहिजे. समीर समीर तू आधी शांत हो, शांत हो तू, काळजी करू नकोस. समीर, अर्पिताचं जगणं हे केवळ तुझ्यासाठी नाही तर आपल्या सगळ्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचं आहे रे. आणि मुळात अर्पिता सारख्या चांगल्या मुलीच्या बाबतीत देवी आई काहीही घडू देणार नाही याची खात्री बाळग तू. संकट जीवावर आलंय, पण झुंज देणं आपल्या हातात आहे. खचून जाऊ नकोस. मी 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 उद्या सकाळी येते. हा, आपण यावर नक्की काहीतरी मार्ग काढू. ये लवकर आहे ना, मी वाट बघतोय तुझी. देवी आई, आता फक्त तुझाच आधार आहे. आजी पटपट खा रे. मग बोल काय आहे? आपण नेहमी एकत्र बसतो ना, मग आज मला की एकट्याला बसवलं जेवायला? अरे ते तुला सकाळी लवकर उठून क्रिकेटच्या प्रॅक्टिसला जायचं असतं ना, मग लवकर लवकर जेवायचं आणि लवकर लवकर झोपायचं. हा धर. पण मामी कुठे आहे? तू खा बघू. मी मगाशी क्रिकेट खेळून परत येत होतो तेव्हा सगळे तिच्याबद्दलच बोलत होते. मला बघून गप्प झाले.
सगळे माझ्याकडे दया आल्यासारखे बघत होते का? असू दे. आणि जेवताना जास्त बोलायचं नसतं. किती वेळा सांगायचं तुला? पटपट जेव बघू. पण आजी, मामीने नव्या किचन मध्ये काही बनवलं होतं का माझ्यासाठी? तिने काहीच नाही आणलं माझ्यासाठी. बोलव ना ग आजी तिला. कुठे आहे ती? ती काम आहेत तिला. खा बघू पटपट. चल. वहिनी, पोलीस आले चौकशीसाठी. बापरे, पोलीस! आजी, पोलीस काय करतात आपल्याकडे? तू कदम काका आहेत ना, त्यांच्याकडे जा. पिंट्या सोबत खेळ. आणि जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही. हं? जा. हं. निलांबरी देशमाने हेच नाव आहे ना तुमचं? हो. आणि अर्पिता देशमाने तुमच्या सुनबाई, राईट? सिलेंडर स्फोटात त्या जबर भाजल्या. तुम्ही घडवून आणला का हा स्फोट? हो? काय बोलताय तुम्ही? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही थेट आरोप करताय माझ्यावर. अशा गुन्ह्यात थेटच आरोप करावे लागतात. कसं आहे ना, सुनांना छळणारे सासरे, सासवा, नंदा यांच्यासाठी आमच्याकडे दयामाया नसते. बरं, जाऊ द्या. मला सांगा, अपघात झाला तेव्हा तुम्ही कुठे होता? घरात होते. अच्छा. मग अर्पिता देशमाने संध्याकाळी किचन मध्ये कशासाठी गेले होते? अहो, ते दिवे लागण्याची वेळ होती. संध्याकाळी दिवा घेऊन चालली होती त्या किचन मध्ये. तिकडे जाऊन ती काम करणार होती. मग त्यांचं एकट्याने तिथे जाणं आणि अपघात होणं याचा परस्पर काही संबंध? मला कसं माहित असेल? आम्ही स्वतःहून त्या किचन मध्ये कधी जात नाही. आमचा काही संबंधच नाहीये ते किचन. संबंध नाही का? म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध किचन त्यांनी उभं केलं होतं का? तुमचा विरोध होता? त्यावरूनच तुमचे भांडण वाद होत होते का? तुम्ही काय बोलताय तुम्ही? अनुभव बोलतोय माझा. अनुभव. मॅडम, घटनास्थळी आम्ही पंचनामा केला. वरकरणी जरी हा अपघात दिसत असला तरी घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तो घातपात घडवून आणण्यामध्ये नेमका कोणाचा हात आहे याचा शोध आम्ही घेतोय. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या सुनेचे संबंध कसे होते याचा धागान धागा आम्ही तपासणार. बघ ना, काय बोलताय तुम्ही? आपण मी रेणुका, समीरची बहीण आहे. अर्पिता वहिनी आहे माझी. तुम्ही विवाहित आहात ना? तरी देखील इथेच राहता? हो, हे माहेर आहे माझं. माझा हक्क आहे ना इथे राहण्याचा. तुमचा हक्क आहे, बरोबर आहे मॅडम. पण घरामध्ये लग्न करून आलेल्या भाऊजाईला घराबाहेर काढण्याचा हक्क नाही तुम्हाला, बरोबर ना? का तसे प्रयत्न तुम्ही करत होता? बघू आता नवसा आजी आली की काय होतंय ते. तीच काहीतरी मार्ग काढेल आता. ब्रो, तू आता म्हणतोयस म्हणून ठीक आहे, पण जिकडे डॉक्टर काही करू शकत नाही तिकडे नवसाजी येऊन काय? तेच सलील. जिथे माणसाचे प्रयत्न संपतात ना, तिथे देवाची कृपा सुरू होते. आणि माझी खात्री आहे, आजी तिच्या सोबत देवीची कृपा घेऊनच येईल. जीजू, खूप समजूतदार आहे ना तुझी ती.
त्यांना कोणी कसंही बोललं कसंही वागवलं तरी त्या रुसत नाहीत, रागवत नाहीत, चिडत नाहीत कोणावर, उलट उत्तर देत नाहीत. पण आज त्या सगळ्याचाच वचपा काढलाय त्यांनी आपल्यावर, आपल्या सगळ्यांशीच अबोला धरलाय त्यांनी. कोमात आहेत त्या. बाबा, मी फक्त एका क्षणाकरता त्यांच्यापासून लांब गेलो होतो, तेवढ्यात हे सगळं झालं. मी असतो तर मी होऊ दिलं नसतं. मी खरं सांगतो, हे सगळं मी माझ्या अंगावर घेतलं असतं. जावई आणि नवरा म्हणून हरलोय हो मी आज. मला माफ करा. जावई बापू, असं धीर सोडू नका आणि आणि स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही आता जसं वागताय ते जरा मी तरी पाहिलं ना तर नाही आवडणार तिला. आपली 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 अर्पिता फायटर आहे ना. हा? तुम्ही नेहमी सांगता ना मला. हा? मलाही माहिती माझी अर्पिता फायटर आहे. तिला काही होणार नाही, काही होणार नाही तिला. त्यांची अवस्था बघवत नाही हो मला बाबा. नाही जगू शकत मी त्यांच्याशिवाय. जावई बापू, मुलगी म्हणून अर्पिता माझं आणि बायको म्हणून तुमचं सर्वस्व आहे. ती आपली अर्पिता आपल्या आयुष्यात नसण्याचा आपण विचारही करू शकत नाही. हा? आणि मग तसा विचार करायचाही नाही. जावई बापू, देव आहे आणि तो सगळं बघतोय. हो, तो आपल्या अर्पिताला काही होऊ देणार नाही. समीर, काय झालं? आली शुद्ध त्यांना? समीर, मला सांगताना अजिबात बरं वाटत नाहीये, कारण अजून त्या कोमात आहेत. कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नाहीयेत. त्यांचे पल्स रेट ड्रॉप होत आहेत. पण डॉक्टर, काहीतरी उपाय असेल ना या सगळ्यावर? हे बघा, आम्हाला एक जरी पॉझिटिव्ह साईन दिसली ना तरी आम्ही त्यांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करतो. पण तशी शक्यताच दिसत नाहीये. समीर, मन घट्ट करा. अर्पिताकडे जास्तीत जास्त 24 तास आहेत. तेवढ्यात तिला शुद्ध आली तर आपण काहीतरी करू शकतो. नाहीतर
पूजा मावशी. काय अर्पिता देशमाने तुम्हा दोघींनाही या घरात नको होत्या आणि तुम्ही जाहीरपणे बोलून दाखवले या चाळी समोर, हो की नाही? तसं काही नाही. समीर आणि अर्पिता यांचं लग्न तुमच्या मनाविरुद्ध झालं होतं. निलंबरी देशमाने, तुम्ही तर उंबरट्यावरचं माप सुद्धा लाथाडलं होतं. त्यांचा गृहप्रवेश तुम्ही नाकारला होता. लग्न झाल्या झाल्या तुम्ही मुलाला आणि सुनेला घराबाहेर ठेवलं होतं, घरात घेतलं नव्हतं. यावरून काय सिद्ध होत आहे? नाही, तुम्हाला अर्पिता या घरात नको होती. तुमचं त्यांच्याशी कधी पटलंच नव्हतं. तुम्ही त्यांचा सून म्हणून कधी स्वीकार केलाच नव्हता. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? अर्पिताची नालस्ती करण्याची एकही संधी तुम्ही सोडत नव्हता. बरोबर आहे? आम्ही तसं नाही वागलोय. खोटं बोलू नका. तुमची सगळी चौकशी आम्ही केली आहे. तुमची सगळी कुंडली आमच्याकडे आहे. आणि तुमच्या दोघीचा अर्पिता मॅडम बद्दलचा तिरस्कार इतक्या पराकोटीचा होता की त्यांना जीवे मारण्यासाठी सुद्धा तुम्ही मागे पुढे बघितलं नसतं. अशी परिस्थिती होती तेव्हा. काय बोलताय तुम्ही? अहो, छोटी मोठी भांडणं तर कुठल्याही घरात होतात ना. आणि हे काय जगातलं पहिलं घर नाहीये जिथे मनाविरुद्ध सून आली आमच्या घरात आणि आम्ही हे बघा आम्ही भांडू, खूप वादावादी होईल, एकमेकांच्या उरावर बसून भांडू, पण असं कोणाचा जीव घेणार नाही हो. हे आमच्या डोक्यात सुद्धा येणार नाही. आम्ही तसे नाही होतो. दीदी बोल ना गो. अहो साहेब, मला कबूल आहे की आमचं आणि तिचं नव्हतं पटत. आम्ही खूप सामान्य माणसं होतो. असं कोणाचा तरी जीव वगैरे घेण्याचा विचारही आमच्या मनात नाही येऊ शकत. बरोबर आहे, पण तुमचा इतिहास काहीतरी वेगळंच सांगतोय. तुम्हाला सांगितलं ना, तुमची सगळी कुंडली माझ्याकडे आहे. तुम्ही चाळीत राहता, इथे काहीही लपत नाही. आणि जे काही प्रसंग आम्हाला कळलेत त्याच्यावरून तुम्ही असं केलं नसेल असं मी नाही म्हणू शकत. निलंबरी देशमाने, तुम्ही भर चाळीत अर्पिता मॅडम यांच्यावर हात उचलला होता की नाही? त्यांना होळीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता ना? आठवतंय काही? साक्षीदार भरपूर आहेत आणि अर्पिता मॅडम यांच्याविषयी सर्वजण एकमुखाने चांगलंच बोलतायत. पण तुमच्याबद्दल तुम्ही त्यांचा किचन बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता, बरोबर? आणि भर चाळीच्या गेटवर तुम्ही सुद्धा त्यांचा अपमान करून त्यांच्यावरती हात उचलला होता की नाही? शिवाय सततचे टोमणे मारणे, त्यांना कमी लेखणे, असं करून त्यांचं जगणं तुम्ही नकोसं करून ठेवलं होतं. खरं आहे की खोटं? आणि चाळ मालक दबाव आणून हे घर खाली करत होता तेव्हा याच अर्पिता मॅडम यांनी कायद्याचा आधार घेऊन हे घर वाचवलं आणि तुमच्या नवऱ्याचा म्हणजेच त्यांच्या सासऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी त्यांचं स्वतःचं मंगळसूत्र विकलं. तरीही तुम्ही त्यांचा छळ चालूच ठेवलात. ही फॅक्ट आहे की नाही? तुम्ही अर्पिता मॅडम यांच्यासोबत जे वागलात ते डोमेस्टिक व्हायलन्स या प्रकारात मोडतं, म्हणजे घरगुती हिंसाचार. आई, आणि जेव्हा कमालीचा त्रास देऊनही अर्पिता मॅडम हे घर सोडून जात नाही हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं तेव्हा तुम्ही त्यांना जाळण्याचा प्लॅन केला. या संशयावरून
मी तुम्हाला अटक का करू नये? याचं उत्तर मी देतो साहेब. मीनाक्षी, मी हॉस्पिटलमध्ये आहे. काय काय झालं? माझी बहीण अर्पिता ऍडमिट आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, त्यात ती भाजली. ओ माय गॉड, हे शॉकिंग आहे. कशा आहेत त्या आता? कोमात गेली. ओ, खूपच वाईट. काही मदत लागली तर सांगा. म्हणजे येऊ तर शकत नाही मी, पण मनाने तुझ्या बरोबर असेल. दादा, कॉफी. कॉफी. नकोय. निकी, तू आल्यापासून ना पाणी पिलीस ना तू जेवून आलीस. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. यू नीड दिस. खरंच नकोय मला. तुझ्या दीसाठी नाही करणार एवढं, प्लीज. डे टू डे लाईफ मध्ये आपल्या लक्षातच येत नाही ना, एखादी व्यक्ती आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट असते, किती जवळची असते. आय एम टोटली शेकन सली. ती फक्त दी नाहीये माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी सपोर्टर आहे, माझी आई आहे रे. तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. तिला जर काही झालं ना तर मी पण. निकी, निकी, हे नाही बोलायचं. ओके निकी, लुक एट मी. लुक एट मी. असं काही बोलायचं नाहीये. ओके, तुझं तुझ्या दीवर आणि तुझं दीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना. तुझी दी तुला कुठेही सोडून जाणार नाहीये. ट्रस्ट मी. कॉफी घे. नमस्कार साहेब, मी समीर देशमाने, या घरातला मोठा मुलगा. मिस्टर समीर, अर्पिता देशमाने आता कशा आहेत? कोमात आहेत त्या. डॉक्टरांनी सांगितलं 24 तास आहेत फक्त त्यांच्याकडे. आय एम सो सॉरी. मिस्टर समीर, तुमची मनस्थिती मी समजू शकतो. म्हणजे लग्न झाल्यानंतर 6 महिन्यातच ही घटना घडली. पण हा प्रकार डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतो, त्यामुळे आम्हाला चौकशी करणं भागच आहे. साहेब, आमच्या घरात वाद होत नाहीत असं मी म्हणत नाहीये, पण फक्त वाद आहेत म्हणून आमच्या घरातलं कोणी या थराला नाही जाऊ शकत, माझी खात्री. पण जे प्रसंग आम्हाला चाळीतून कळले त्या. साहेब, रागाच्या भरात तोल सुटलं असेल, पण ते तेवढ्या पुरतच होतं कायम.
घरात अनबने म्हणून कोणी असं करेल असं नाहीये साहेब. त्यावेळेला काही बेबनाव झाला म्हणून या घटनेला याच कारणीभूत आहेत असं म्हणणं म्हणजे यांच्यावर अन्याय झाला असं नाही का? आज जी घटना घडली त्याच्याशी यांचा काही संबंध नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. हे बघा, अर्पिता मॅडम माझी पत्नी आहे, मला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यांच्यावर हा प्रसंग माझ्या आई किंवा बहिणीमुळे आलाय अशी मला पुसटशी जरी शंका असते ना तरी मी गप्प राहिलो नसतो, मागे पुढे पाहिलं नसतं साहेब. या दोघींचा यामध्ये अजिबात हात नाही आणि तसा कुठला ठोस पुरावा किंवा आधारही नाहीये. आणि हे फक्त मीच नाही, उद्या जेव्हा अर्पिता मॅडम शुद्धीवर येतील तेव्हा त्याही हेच सांगतील तुम्हाला.